पुढची बातमी आता पुण्यातून महानगरपालिका निवडणुकाचा जो प्रचार येतो अंतिम टप्प्यात आलाय। पुणे शहरातील हडपसर परिसरात प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिंदे सेनेकडून प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज लाडक्या बहिणींसोबत नाना भानगिरे यांनी पदयात्रा काढली। प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडी या प्रभागाची लोकसंख्या 1,23,834 आहे। या ठिकाणच्या नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं। या भागाला टँकर मुक्त करण्याचा निर्धार भानगिरे यांनी व्यक्त केला। या प्रभागामध्ये गेले 15 वर्ष आणि मधले 3 वर्षे पुणे महानगरपालिकेचं प्रशासन असता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकासाची कामं झाली। जवळजवळ 800-900 कोटी रुपये या ठिकाणी फंड आणून या भागातल्या ज्या मूलभूत सुविधापासून वंचित मग तर पिण्याचे पाण्याची लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, स्टॉर्म वॉटर लाईन असेल, विशेष करून या भागातले जे पर्यायी रस्ते होते त्या पर्यायी रस्त्यासाठी PPP मॉडेलवर जवळजवळ 20 किलोमीटरचे रस्ते पकडले। त्या जवळजवळ 6 किलोमीटरचे आता रस्ते पूर्ण झालेले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटीचा वर्ग या ठिकाणी वाढत असल्यामुळे त्यांचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे उच्च सोसायटीमध्ये तेही 2.5 ते 3 महिन्यामध्ये आम्ही दौराजे मॉल समोरच्या टाक्यांमध्ये त्यांनाही पाणी देतोय। जे प्रोजेक्ट या ठिकाणी थांबले होते 3 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व प्रोजेक्ट मग स्विमिंग पूल असेल, बॅडमिंटन हॉल असेल, गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, हे सगळे जे प्रोजेक्ट होते ते सगळे पूर्ण झालेले। निश्चितच विकासाच्या कामावर शिवसेना पक्ष ह्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 मध्ये विकासाला घेऊन आम्ही सर्व मतदारांपर्यंत पोहोचतोय। नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये बी मोठ्या प्रमाणामध्ये त्या बी भागातही स्वातीताई टकले असेल, मच्छिंद्र दगडे असेल, सारे त्या भागात चांगलं काम केले। त्यामुळे निश्चितच मतदारांमध्ये एक चांगलं आनंदाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण, त्यामुळे विकासाला निश्चितच मतदार ह्या वेळेस पाठीशी उभी राहतील। प्रमुख काय मुद्दा असेल जो तुम्ही निवडून आल्यानंतर तो सोडवायचा आहे तुम्हाला? सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागातला टँकर मुक्त संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 करायचा आहे। सांडपाण्याची व्यवस्था काही नवीन समाविष्ट गावांमध्ये भेडसावत आहेत। मोठ्या प्रमाणात प्रचंड वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होते। जड वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नवीन समाविष्टमध्ये झालेल्या गावांमध्ये आहे। त्या ठिकाणचे रस्ते कसे होतील, पर्याय रस्ते कसे होतील, त्याचबरोबर तिथं टॅक्सचा विषय, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण जे जड वाहतूक जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वडाची वाडी असेल, पिसोळे असेल, उंडरी असेल, या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जड वाहतूक जात असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं। त्याचबरोबर त्या भागामध्ये नवीन ज्या समाविष्ट गावं झाले त्यामध्ये ज्या आम्ही जुन्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये ज्या पद्धतीचा विकास केला त्याच पद्धतीचा विकास त्या नवीन गावामध्ये PPP मॉडेलवरही काय पण रस्ते विकसित करतो।